दोंड्याचं काम चाललंय. आता तुम्ही म्हणसाल महिना संपला आणि ह्यांचं काय चाललंय. तर मित्रांनो आपलं काय झालं, आज करेल उद्या करेल हे करेल, जाऊ द्या. जाता जाता ताई आपल्या आईला चांगलं ओटी बिटी भरून वावळून जाणारी मस्तपैकी ताईने आता आईची ओटी भरलेली आहे. काय काय दिलंय आई? नारळ, हा. गुटी, बांगड्या. मित्रांनो या ठिकाणी दिसतंय का तुम्हाला हे घर? मित्रांनो सेम टू सेम घर वाटते का नाही? असं वाटतंय एक खोली बिली आहे का काही. पण ज्या वेळेस पाहिलं पत्रा पेत्रा आईला म्हणलं असल्या ठिकाणी ही खोली कशी काय. तर मित्रांनो ही खोली बिली काय नाही, पलीकडचं शेत बी त्याच्या बरोबर असं जवळ जवळ आहे. तर हा बघा सगळ्यात मोठा झरा आहे त्या शेताच्या साईडचा बघा. मित्रांनो आज संध्याकाळचं आपलं कालवून काय बनतोय बघा एवढ्या दिवसातून, सोयाबीन. तर मित्रांनो आता बघा मसाला बिसाला परतला आणि आता वाटण बी टाकले. राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या राहुल ठोंबरे यूट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो आता ब्लॉग का चालू केला आहे, तर मित्रांनो आपली गाडीचं काय होते, कोणाचं काहीतरी राहते त्यामुळं गाडी जरा वाईज कॅन्सल होते. आता काल एक जण दवाखान्यात गेल्यामुळे गाडी कॅन्सल झाली. आज बी गाडीचं म्हणतात फिक्स आहे, कधी येते काय जणू, पण आज मला वाटते आली तर येऊ बी शकते. त्याकरता आपली आता मित्रांनो आपली ताई जी आहे ती पण जाणार आहे आणि प्रगती दोघी संगत जाणार आहेत गावाला. तर आता ताईला बी आपण कपडे घेतले, तुम्ही तर पाहिलेच. तर त्यांनी आता आवरून ठेवले. तर आता ती जाताना बिताने तुम्हाला पाहायला भेटते का नाही काय माहिती, पण आता सकाळचं वातावरण आणि संपूर्ण दिवसभर आम्ही काय करतोय ते संपूर्ण वातावरण पाहायला भेटेल. चला मित्रांनो या ठिकाणी आपली प्रगती बघा कशी घातले ते मस्तपैकी कपडे, अजून ना पण आणलेले नवीन आहे, ही दुसरीच घातले ते. तर बघू तुम्ही काय काय न्यायला भरले दाखवा आम्हाला. चल काय काय भरले ती, त्यात काय सोडू नको तसंच काय भरले ते सांग. हा कपडे हा आहेत आमची त्यात का आणि बांधी आहेत आणि चपला इथे त्यात होय. हा हा आणि दुसरं आणि ह्याच्यात आंब येतो खायला आंब. हा दाखव पुढं घे आंब. कोणाकोणाला आंब चालवले ते आता तू? आम्हाला. हा तर मित्रांनो आपल्या इथे जो गोटी आंबा आहे ना आपण बसलेल्या शेतकऱ्यांचाच, त्याला भरपूर पाड लागला आहे आणि त्याचंच पडलेलं बिडलेला आंब पगोनी गोळा करून ठेवलेलं नेण्यासाठी. तर आता कोणाकोणाला देणार आंब? कोणाकोणाला देणार? मला, आईला, पला, आईला, बुटीला, आकीला आणि बाब्याला. हा ह्या सगळ्यांना देणार ना. आणि ही बाकीची पुती कायला भरले ते? नव्या गायला ठेवाय वर. हा तर आज जाणार हा कोण कोण जाणार आहे? मिनताई. तर मित्रांनो आता या ठिकाणी काय चाललंय बघा, दोंड्याचं काम चाललंय. आता तुम्ही म्हणसाल महिना संपला आणि ह्यांचं काय चाललंय. तर मित्रांनो आपलं काय झालं, आज करेल उद्या करेल हे करेल, जाऊ द्या. जाता जाता ताई आपल्या आईला चांगलं ओटी बिटी भरून वावळून जाणारी. तर बघा कसं चाललंय मस्तपैकी. काकींनी सांगितल्यामुळं ऐकून ओटी भरा आईची म्हणून ओटी भरायचं चाललंय. हे यंदा दोंड्याचा रिवाज होता वाटतं, लेकीने आईचं मानपान करायचा. तर आता आपली ताई ओहो मस्तपैकी ताईने आता आईची ओटी भरलेली आहे. काय काय दिलंय आई? नारळ, हा. गुटी, बांगड्या. ताईने दिल्यात होय. हा तर बघा आईला नवीन साडी भेटली बाबा ताईकडून. मित्रांनो आता सकाळ मेंढरा का आहे आपली आई आणि मी. आता हेकून आपली मेंढरं चारली वाईज, मेंढरं मस्तपैकी चरली आणि आता मेंढरांना घेऊन जायचे पाण्यावर नाही का. आता सावली धरायला लागली उन्हाची, सावली खाली मेंढरं उभी राहिली ना पाणी पित नाही, त्याकरता त्यांना पहिले पाण्यावर न्यायचे. मेंढरं तर पाण्यावर लांबनच पळत जाते बघा, इथनंच पळायला लागलेत मित्रांनो ह्या कोपऱ्यावरून. उन्हाची काय लय ताणले ते गेली पळत, बाकीची आपली चालत चालले. ते ऊन भरपूर लागते या ठिकाणी मित्रांनो. इकडून वाडा आहे ह्या साईडनी, इकडून बी असं वाडाची आणि मध्ये टेकाडाव देव बघा ओस टेकाडी. आणि इथल्या गावाचा खास हा म्हसोबा देव आहे आपला. हो एकदम पाऊस काढायला तर लय भारी वाटत असेल मित्रांनो या ठिकाणी, कारण का तर इकडून पाणी वाहणार बघा, ह्या साईडने पाणी वाहणार, ह्या साईडने पाणी वाहणार. हे मध्ये ऊस टेकाड हिरवगार एकदम भारी निसर्गरम्य. आपली सगळी मेंढरं आल्या ते योगा इकडं नवीन आंब्याकडं. आता असं चारा नाहीत मग हे असं आंब चिंब आपलं बघायचं आणि त्या खालनं आंब मी बसलेलं चाराच्या मेंढरांना असं थोडं का आहे ना गावत्यात खायला. बघा सगळी मेंढरं शिरतं खात्यात आहे आपलं आंब चिंब पडलेलं. आपलं दादा बी आलेले आहेत मेंढरापाशी. कुठं गेलता दादा सकाळी? दोनला गेलतो बाजाराला काय घेऊन गेलता? मेंढी मित्रांनो नेली होती एक विकायला. तर कशी दिली मग? दिली 10,000 रुपये.
हा का 10,000ची मेंढी विकून आले ते दादा आपलं मेंढराकडं. मित्रांनो इकडं बघा, पाऊस पडला नाही. ह्या टायमाला पाऊस पडतो तर पाऊस पडला नाही त्यामुळे ऊस पार वाळून गेलाय आपल्या इकडच्या शेतकऱ्यांचा. बघा पार ऊस वाळलाय मित्रांनो. आता पाण्याची एवढी टंचाई आली, लोकांना प्यायला पाणी नाही तर शेतीला कसं काय पाणी असेल. हे वर्षा आहे हिरवा थोडा थोडा, त्यांच्या बोरला जरा पाणी आहे त्यामुळं हे बाकीच्यांचं गेलं. आणि या ठिकाणी बघा मेंढरांना आज लाईट नव्हती तर भारी काम झाले. इथं टँकर भरतात मित्रांनो आणि त्या टँकरचंच पाणी जे पाणी पडतं ना ते पाणी आपल्या मेंढरांना गावले, त्यामुळं लय भारी काम झाले मेंढरांचं बी. कारण का वर कागदात गेलो, कागदात काय पाणी नव्हतं एवढं. मित्रांनो या ठिकाणी दिसतंय का तुम्हाला हे घर. मित्रांनो सेम टू सेम घर वाटते का नाही, असं वाटतं एक खोली बिली आहे का काही. अशा बघा खिडकी, इथनं खाली जायला रस्ता, पत्रा बित्रा सगळं टाकले. पण मित्रांनो हे नाही एक घर. बघा इकडं हे भिंत हे मित्रांनो घर मुळात नाहीच. बघा बघून घ्या कसे खोल गुप्त घर आहे काय, गुप्त घर बी नाही मित्रांनो. बघा कसलं खतरी दिसतंय. बघा इथे मित्रांनो अजून तुम्हाला आतमध्ये दाखवतो काय आहे का काय दिसते का. मी तर नाही बघित, मी लांबनच शूटिंग काढतोय. असं बघा खाली सगळं गुपित. पण मित्रांनो हे काय गुप्त घर बीर नाही मला वाटते. पण ज्यावेळेस पाहिलं पत्रा बित्रा आयला म्हणलं असल्या ठिकाणी ही खोली कशी काय. तर मित्रांनो ही खोली बिली काय नाही. आता मी तुम्हाला जे दाखवतो ना ते बघा तुम्ही. बघा इकडं बघा मित्रांनो, ही आहे विहीर. खूप 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 जुन्या काळातली अशी विहीर आहे मित्रांनो. आणि त्या विहिरीलाच घरासारखं दरवाजे तयार केले ते. असं का लोक करीत असतील, तुम्हाला जर काय माहीत असेल तर कमेंट करून सांगा मित्रांनो. आणि विहिरीला पाणी बी इतकं आहे ना मित्रांनो. बघा पाणी बारी विहिरीराव बंद पडले मित्रांनो. बोर बंद पडलं. आणि ही जास्त खोल नसून सुद्धा विहिरीला झऱ्याचं पाणी लागले. बघा झरं पळते ते. सगळ्यात मोठा झरा मला वाटते बघा ह्या साईडला आहे. बघा इकडे आहे मोठा झरा. असं काम म्हणजे जुन्या काळातच लोक करत होते मित्रांनो. बघा आणि त्याचा दरवाजा बघा मागाशी आलेला. बघा हे दरवाजा आणि त्याच्यावरती एक खिडकी ती दिसते का नाही तुम्हाला काय जणू. पण बघितलं का जुन्या काळातले लोक काय करायची. आणि एकदम खतरनाक बांधकाम आहे मित्रांनो. विहिरी एकतर आहे टेकाडाव आणि मला असं वाटतंय पलीकडच्या शेताचा बांध आणि ह्या विहिरीचा सगळ्यात मोठा झरा तेवढंच अंतर आहे नाही का. पलीकडचं शेत बी त्याच्या बरोबर असं जवळ आहे. तर हा बघा सगळ्यात मोठा झरा आहे त्या शेताच्या साईडचा. बघा इथून मित्रांनो किती पाणी येते. एवढ्यावर कसं काय पाणी लागलं असेल काय माहीत राव. आपले मेंढरं सगळे आले तर इकडलं यालशार खायला मित्रांनो. का हे आपलं यालाचा ह्याचा फुटवा फुटलेला आहे. आता हॉटेलचं पाणी सोडलेलं असतं त्यामुळं ते याल हिरवगारच राहतात कायम. तर आता तेच याल फुटले ते ओली कोणीतरी चारून गेले. त्यातनं जो फुटवा फुटला आहे ते आपली मेंढरं खाते ते. मित्रांनो आपली मेंढरं आले ते आता वड्याला. हो का वड्याचं जरा झारवाड बिरवाड खाते ते आपली सगळी मेंढरं. हो चांगलं इकडून चराय आता फुटले. वाड्याने कसं काय फुटले काय जणू. बरंच झारवाड बिरवाड इकडं आलं बी नव्हतं आम्ही. आज आलो आहे तो चांगलं चराय गावले मेंढरांना. आपली मेंढरं चालवले आता तिकडं पड्याल. तर मित्रांनो मी तुमच्यासाठी रोज एक व्हिडिओ टाकतोय, रोज एक व्हिडिओ सोडतोय तुम्हाला पाहायला. पण मला एक काय कळा नाही, सबस्क्राईब करत नाही राव तुम्ही आपल्याला. तर मित्रांनो ज्यांनी सबस्क्राईब केलं आहे त्यांचा तर मी खूप खूप आभारी आहे. पण मित्रांनो आपलं सबस्क्राईब काय वाढा नाही का. सबस्क्रायबर 15,400 आहेत मित्रांनो. ते आता नाही का त्यातनं काय असं म्हणजे सबस्क्राईब वाढत नाही. त्याकरता तुम्ही आपलं सबस्क्राईब करा नाही का. असं सबस्क्रायबर जर वाढलं तर अशी उत्सुकता वाढते की आपलं व्हिडिओ लोकांना आवडतात किंवा आपलं व्हिडिओ आवडल्यामुळे आपल्याला लोक सबस्क्राईब करतात. त्याकरता खरंच तुम्ही सबस्क्राईब करून घ्या पहिले. ही सगळी मेंढरं आले आहे मित्रांनो विहिरीवरती विहिरीवरती म्हणजे मित्रांनो आज काय झाले लाईट नाही. त्याकरता आपल्या मेंढरांना दुसरीकडं काही पाणी नाही. तर आता पाणी जे आहे ते पाणी बघा कसल्या ठिकाणी बघा. ही विहीर आहे मित्रांनो. सगळी विहिरीत जाऊन पाणी पिऊन येतात.
अशी म्हणजे ज्यांना ताण आहे ती तर जातातच खाली. मित्रांनो आत्ता संध्याकाळच्या टायमाला आपली ताई आणि प्रगती आलेली आहे मेंढराकड. मग गेला नाही आज तुम्ही? आज गाडीच नाही आली. गाडी नाही आली. हा ताई बी आपली जाणार होती. हं, काय होणार? गाडीच नाही येणार आता वाळा मेंढर. आम्ही लाडू पडले जाणार. लाडूला बी नाही लावणार. तू जाणार रे. नाही गाडी नाही दिल्यावर कशाने जाईल. गाडीवाला फसवतोय बाबा आम्हाला. रोज येतोय तो तर येतच नाही. मित्रांनो आज संध्याकाळचं आपलं कालवून काय बनतोय बघा एवढ्या दिवसातून. सोयाबीन. सकाळी सोयाबीन आणली आणि आईने आता तर बनवावी घेतली. आई सुकी करायची का पातळ? पातळ करायची. काय काय नाही. हा भातासंग खायला आई सोयाबीन बनवते. एकदम रसरशीत बनवणार आहे. वाटण बेटण काय वाटून ठेवले. वाटण बेटण वाटले. मी गेलतो जरा गावात. मस्तपैकी आपली सोयाबीन मित्रांनो तेलात आईने परतो घेतलेली आहे. आणि आता आई कांदा टाकायचा आहे का? अजून तेल टाका. झेलायला तेल लागते सोयाबीनला ना. सुकून घेतं ते तेल. हा तर आता आपली सोयाबीन मस्तपैकी परतली तेलात. अजून बी त्याला तेल टाकायचं आहे मित्रांनो. लई बी नाही दादाला खायचं तेल काय. हा तर मित्रांनो आता का मसाला बिसाला परतला आणि आता वाटण बी टाकले. एकदम क्वालिटी रसरशीत वाटण बिटण कार्याळ आणल्यामुळे आईने आज वाटण घातले. आणि वाटून घाटून केलेलं कालवण एक नंबर लागतं. सोयाबीनचं कालवण बनते. सोयाबीनचं कालवण मित्रांनो उकळायला लागलेलं आहे. जाळ बघा कसा लागलाय. मस्तपैकी जाळ लागलाय. त्यामुळं सोयाबीन तर आधीच परतू घेतले. त्यामुळं आता हे उकळलं की झालं आपलं कालवण तयार. आपलं जेवणाचं ताट आलेलं आहे. या ठिकाणी आत्ता बनवलेली सोयाबीन. ही आता बाजरीची नाही म्हणू शकत, ज्वारीची भाकर आहे. आणि त्याचबरोबर हा चिरलेला वाईस कांदा आहे. तर आता आपलं जेवण आलेलं आहे. आई अजून वाईस लोणचं बिंचं बी देते आपल्याला खायला. तर मित्रांनो तुमचा राहुल ठोंबरे जरा आजारी असून आवाजातनं तुम्ही ओळखू शकता. दिवसभर मित्रांनो आजारी होतो पण दाखवलं नाही आजारी होतो म्हणून. आजारी असून सुद्धा आपण ब्लॉग शूट करतो, व्हिडिओ बनवतो, तुमच्यासाठी सोडतो. त्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही एवढी मेहनत घेतोय त्यासाठी सबस्क्राईब नक्की करा.